हे बघा, ही आहे बाजरीची भाकरी आणि साईज बघा ना केवढी मोठी भाकरी आहे. करून मस्तपैकी ह्या रस्स्यामध्ये चुरायची. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. मंडळी, मी आज आलेलो आहे पुण्यामध्ये आणि मी अशा एका हॉटेलमध्ये जाणार आहे जिथे बहुतेक सेलिब्रिटी येऊन गेलेले आणि एवढी हाईप झालेली आहे या हॉटेलची की त्यांच्याकडे एकदम टॉप क्वालिटी जेवण मिळतं, ते पण चुलीवरचं आणि गावाकडचा बेत असं त्याच्या नावातच आहे. त्या हॉटेलचं नाव आहे हॉटेल शौर्यवाडा. तर मंडळी, मी आता हॉटेल शौर्यवाड्यामध्ये जाणार आहे आणि त्यांची अनलिमिटेड चिकन थाळी आणि अनलिमिटेड मटन थाळी मी टेस्ट करणार आहे. आणि मुंबईवरून मी पुण्याला इथे आलेलो आहे फक्त हॉटेल शौर्यवाड्याची जी काय अनलिमिटेड थाळी आहे ती टेस्ट करण्यासाठी. ते वर्थ इट होणार आहे का ते बघायचं आहे मला. तर मित्रांनो, व्हिडिओ जरा पण स्किप करू नका, खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ होणार आहे. जर तुम्ही पुण्याला वगैरे येत असाल तर खास करून ह्या हॉटेलला यायचं की नाही तुम्ही ह्या व्हिडिओमधून तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. तर चला आपण जाऊया हॉटेल शौर्यवाड्यामध्ये. आणि मित्रांनो, हे बघा, प्रवेशद्वारावरच आहेत दोन सर्जा राजा आणि ह्या बघा, ह्या आपल्या वाड्यात जाऊया आपण शौर्यवाड्यामध्ये. चला. तर या मित्रांनो, आपण जाऊया हॉटेल शौर्यवाड्यामध्ये. इथे बघू शकता कसं छान प्रकारे दोन्ही साईडनी झाडं लावलेली आहेत, किती छान वाटतंय. आणि आपण तिकडे जाऊया, इथे पण एक मोठा लॉन आहे बघा, ओपन स्पेस आहे. आणि बघा इथे किती मोठी जागा आहे, छोटे मोठे कार्यक्रम सुद्धा होऊ शकतात इथे. आणि इथे तुम्हाला दाखवतो ते जिने आहेत, वरती पण एक मोठी जागा आहे. इथे दोन जागा बसण्यासाठी आहेत, दोन सिटिंग अरेंजमेंट आहेत कम्फर्टेबल पूर्ण. इथे एक आहे आणि इथे एक आहे. आणि हे बघा इथे लिहिलेलं आहे हॉटेल शौर्यवाडा. आणि ही बघा आपल्या गावाकडची बैलगाडीसुद्धा आहे, किती छान. हे बघा ते काका आहेत, शेतकरी काका. सो आता आपण हॉटेलचं इंटिरियरसुद्धा बघूया आणि हॉटेल शौर्यवाड्याचे सगळे जे काही अनलिमिटेड थाळ्या आहेत त्यासुद्धा आपण ट्राय करूया. हे बघा, माझ्या समोर आहे हॉटेल शौर्यवाड्याच्या दोन थाळ्या आहेत. ही आहे चिकन थाळी आणि ही आहे मटन थाळी. आणि बघू शकता याच्यामध्ये काय काय आहे ते मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे मटण आणि मटन रस्सा आहे, ग्रेव्ही आहे त्याच्यामध्ये. आणि हे बघा, एक अंडा मसाला आहे, बाजरीची भाकरी आहे. आणि भाकरीची साईज बघू शकता तुम्ही. हो, क्या बात आहे, ज़बरदस्त गरमागरम. आणि त्याच्याबरोबर इंद्रायणी राईस आहे. आणि ही दुसरी थाळी मागवलेली आहे मी, मटण थाळी आहे. त्याच्यावर बघा, हे मटण आहे, ग्रेव्ही आहे त्याची. आणि त्याच्यावर सुद्धा आपल्याला अंडा मसाला मिळणार आहे, इंद्रायणी राईस आणि बाजरीची भाकरीसुद्धा आहे. म्हणजे तुम्ही कस्टमाइज करू शकता. हे बघा, ही आहे बाजरीची भाकरी आणि साईज बघा ना केवढी मोठी भाकरी आहे. आणि ही अनलिमिटेड थाळी आहे. कोणत्या कोणत्या गोष्टी अनलिमिटेड आहेत ते मी तुम्हाला सांगतो थोड्या वेळातच. तर आता मी स्टार्ट करतो. आणि ही जी भाकरी आहे ही खाण्याची पद्धत वेगळी आहे. इकडे चुरून खातात भाकरी, म्हणजे मी दाखवतो तुम्हाला. आणि क्वांटिटी पण खूप आहे. तर पहिलं मी मटणच ट्राय करतो. ही बाजरीची भाकरी आहे, मी थोडी पहिले अर्धीच हे करतो. ही अशी पूर्णपणे कुस्करायची असते चुरून, कारण असं केल्यामुळे जो रस्सा आहे तो पूर्णपणे त्या भाकरीमध्ये मुरतो आणि खाण्यामध्ये टेस्ट येते. सो ही अशी पद्धत आहे इकडची. तर मी आता हा बघा गरमागरम मटन रस्सा आहे
क्या बात आहे, एकच नंबर. ते बघायलाच एवढं टेम्पटिंग वाटतं ना. आणि हे बघा, कांदा लिंबू पण भरपूर, एकदम भरपूर क्वांटिटीमध्ये दिलेलं आहे. आणि हे बघा, दिस इज द वे. हा हा हा. आता हे अशा प्रकारे ही भाकरी अशी चुरून मस्तपैकी ह्या रस्स्यामध्ये चुरायची आणि टेस्ट करतो मी आता. मी तुम्हाला काय अशी खातात ती सांगितली आहे आणि ती टेस्टी लागते. तो रस्सा आहे तो पूर्णपणे त्याच्यात मुरतो. आणि हो, क्या बात आहे, जबरदस्त. ग्रेव्ही आहे ना एकदम स्पायसी नाही आहे आणि खाताना मजा येतो. जो मटणाचा जो फ्लेवर आहे ना त्याच्यामध्ये पूर्णपणे उतरलेला आहे. आणि जो काय म्हणतो मटणाचा एक वेगळा रश्श्याचा जो सुगंध असतो तो त्या भाकरीबरोबर येतो आणि खायला मजा येते. आणि पीस पण मी तुम्हाला दाखवतो. मी अजून एक बाईट घेतो. हा बढिया. आणि कांदा पाहिजे, कांदा लिंबू शिवाय मजा नाही नॉनव्हेज असेल तर. आणि हे बघू शकता मटणाचे पीस पण बघा ना किती मोठे मोठे आहेत आणि पूर्णपणे मस्तपैकी कुक झालेले आहेत. एक नंबर. मस्त, क्या बात आहे, जबरदस्त. आणि हे बघा ना पीस पण आहे, म्हणजे अशी क्वांटिटी पण खूप आहे याच्यामध्ये. पीस पण जवळजवळ 7-8 पीस आहेत. तो मस्त, एक नंबर, मजा येते खाताना. आणि त्याच्यावर इंद्रायणी राईससुद्धा आहे आणि हे आहे अंडा मसाला, तुम्ही तोसुद्धा एन्जॉय करू शकता. आणि दुसरी गोष्ट राहिली सांगायची, याच्यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड गोष्टी मिळणार आहेत. कोणकोणत्या? ही भाकरी मिळणार आहे, रस्सा मिळणार आहे आणि हा जो इंद्रायणी राईस आहे हा तुम्ही जेवढा हवा तेवढा खाऊ शकता. ह्या 3 गोष्टी तुम्हाला यात 2 थाळ्या ज्या मी मागवलेल्या आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड खाता येणार आहे. तर मित्रांनो, मी आता घेतलेली आहे चिकन थाळी. ही सुद्धा अनलिमिटेड आहे आणि मी मगाशी तुम्हाला दाखवलं. ग्रेव्ही बघा ना किती छान आहे आणि पीसेस पण जवळजवळ 5 ते 6 पीस देतात ते आपल्याला. आणि ही ज्वारीची भाकरी मी मगाशी दाखवली. आणि ही जे आपले केवढी साईज आहे त्याचा तर मी बिग फॅनच झालेलं आहे. आणि ही मला वाटतं जो अरोमा आहे तो सुगंध जो आपल्या जे नॉर्मल आपण घरी करतो भाकऱ्या तव्यावर तसा नाही वाटत आहे. जी आपण चुलीवरची भाकरी खातो तशा प्रकारचं पूर्णपणे ती बनवलेली आहे आणि चुलीवरचीच भाकरी आहे. तर मी आता ही भाकरी ट्राय करतो आणि जबरदस्त. मला इथे म्हणजे काय ऑथेंटिक ओजी जे म्हणतात ना त्या गोष्टी मला टेस्ट करायला मिळत आहेत. मी अशीच भाकरी खाणार आहे, ही चुरूनच मजा येते ती खाताना. मी पहिल्यांदा असं खात होतो पण जबरदस्त मला वेगळा अनुभव आला आणि टेस्टीसुद्धा लागते. त्यामुळे मी आत्ता ही जे त्याच्यामध्ये जी ग्रेव्ही आहे तीसुद्धा मी अशीच ट्राय करणार आहे. ओ हो हो, गरमागरम. आणि ही अशी पद्धत आहे ही चुरून खायची. मी तुम्हाला सांगितलं का खायची. जबरदस्त, एक नंबर. आणि ह्याच्यावर सुद्धा पण मी आता मस्तपैकी लिंबू पिळतो. हा हा, बढिया. आणि स्टार्ट. ओहो, एकदम झणझणीत, मला ठसका आला. जबरदस्त स्पायसी, एकदम मस्त. म्हणजे एकदमच असं स्पायसी नाही, खाऊ नाही शकणार असं, पण मस्त. जे गरमागरम आणि जे आपल्याला झणझणीत खायची सवय असेल ना तर बेस्ट आहे. भाकऱ्यांचं तर मी फॅनच झालेलो आहे या शौर्यवाड्याचा, कारण एवढ्या मोठ्या साईजच्या भाकऱ्या आणि त्या पण चुलीवरच्या. सो खाताना मजा येते. मी तुम्हाला हे सगळं का सांगतो आहे,
कारण मी इथला नाही आहे, मी मुंबईचा आहे. मी फक्त ह्या हॉटेल शौर्यवाड्याच्या ज्या थाळ्या आहेत त्या टेस्ट करायला आलेलो आणि मी जे काय सांगतो ते हॉनेस्टली सांगतो. सो मस्त आहे. सो आता अजून एक मी बाईट मी स्वतःला आवरू नाही शकत आहे. हो हो, बढिया बढिया, एक नंबर. मी इंद्रायणी राईससुद्धा बघतो, आता ट्राय करतो. बघा, एकदम मऊ मऊ, क्या बात आहे. आणि मी ह्याच्यावर मी मटणाचा रस्सा घेतो आणि तो जरा मला एकदम जे ओजी वाटलेलं आहे. सगळ्या गोष्टी ओजी आहेत, पण मटणाच्या रस्स्याबरोबर राईस नेक्स्ट लेवल. हा 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 हा, क्या बात आहे. बघा ना, ओ भाई साहब, एक नंबर यार, नेक्स्ट लेवल टेस्ट. जर कुठली गोष्ट ओजी असेल तर ही आहे. भाकऱ्या म्हणू नका किंवा हे जे काय चिकन आहे, मटण आहे, सगळं टॉप क्वालिटीचं आहे. मस्त. इंद्रायणी राईस बरोबर तर हा रस्सा काय लागतो आहे म्हणजे भाई साहब, एक नंबर, हेवन हेवन. जर मी फक्त ही थाळी खाण्यासाठीच आलेलो आणि एवढ्या लांबून आलो तर मला वर्थ इट वाटतं की आल्याचं मला म्हणजे काहीतरी साध्य झालं बाबा. मी एवढ्या लांबून ही थाळी खाण्यासाठी आलेलो शौर्यवाड्याची, पण मी डिसअपॉइंट नाही झालेलो आहे. खूप छान माझा अनुभव आहे. आणि दुसरी गोष्ट, ह्यांनी त्यांच्या हॉटेलचं नाव आहे शौर्यवाडा आणि ॲज इट इज तसं वाडाच आहे. खाली 2 स्पेसेस आहेत माणसांना बसण्यासाठी आणि हा एक वरचा स्पेस आहे फर्स्ट फ्लोअरला. एकदम स्पेशियस आणि लॅविश असं त्यांचं हे सिटिंग अरेंजमेंट आहे. सगळ्या गोष्टी टॉप नॉच आहे. सर्विससुद्धा फास्ट, एक 5 ते 7 मिनटामध्ये माझ्या ह्या दोन्ही थाळ्या आलेल्या आहेत आणि टेस्ट तर लाजवाब. मला तर मी सगळ्यांना रेकमेंड करेन, तुम्ही जर पुण्याला येत असाल तर नक्की एकदा तरी हॉटेल शौर्यवाड्याच्या ह्या ज्या काय अनलिमिटेड थाळ्या आहेत त्या नक्की ट्राय करा. चिकन थाळी आहे, मटन थाळी आहे किंवा अजून भरपूर डिशेस आहेत त्यांच्याकडे. व्हेज आयटमसुद्धा आहेत. खास करून मी ही अनलिमिटेड थाळी टेस्ट करण्यासाठी आलेलो, तर वर्थ इट आहे. मी डिसअपॉइंट झालेलो नाही आहे. हा माझा ऑनेस्ट रिव्ह्यू आहे तुम्हाला. तुम्हीसुद्धा एकदा तरी आपल्या फॅमिलीसोबत हॉटेल शौर्यवाड्याला भेट द्या. खूप म्हणजे काहीतरी एक चांगली मेमरी घेऊन जाल तुम्ही इथून. खूप छान. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही ह्या हॉटेलला एंट्रन्सलाच बघितलं असेल, काय छान बैलाची जोडी उभी केलेली आहे, बैलगाडी आहे. मस्त. एक आल्यावर तुम्हाला पूर्णपणे तुमच्या फॅमिलीला एक 2 ते 3 तास चांगल्या प्रकारे स्पेंड करता येईल आणि त्याचबरोबर क्वालिटी फूडसुद्धा एन्जॉय करता येईल. तर माझ्याकडनं हॉटेल शौर्यवाड्याला थम्सअप आहे. तुम्हीसुद्धा तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत पुण्याला येत असाल तर नक्की हॉटेल शौर्यवाड्याला एकदा तरी भेट द्या. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकन प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाल्या पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.